नमस्कार. बघा, आज आपण मोहरीची भाजी बनवणार आहे. सरसो का साग म्हणतात ना, ती बनवणार आहे आपण. हे बघा, मोहरीची भाजी आता हिवाळ्यामध्ये खूप येते. मी आणून तिला अशी निवडून घेतली आणि कापून घेतली. बघा, मी काय काय टाकणार आहे त्याच्यामध्ये. मोहरीच्या भाजीमध्ये मोहरीची भाजी एक जोडी घेतली आहे. मी आधी उकडून घेतली, हे फक्त तुम्हाला दाखवायला ठेवले. मोहरीची भाजी घेतली एक जोडी. थोडंसा चीलची भाजी घेतली, त्याला बथवा म्हणतात. हे सरसो, ही चील, तिला बथवा म्हणतात. हे बघा, अशी चीलची भाजी आपल्याकडे आता खूप येते ना हिवाळ्यामध्ये, ती घेतली आहे. आणि थोडीशी मेथीची भाजी घेतली. असं तिघं भाज्या. आणि थोडासा पालक टाकला आहे. पालक थोडा होता तो टाकून दिला आहे. मी ते शिजून घेतले. ह्या चौघं भाज्या टाकून कुकरला 2 शिट्ट्या करून घेतल्या. ह्या मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवल्या. आणि हे बघा, मी कुकरला शिट्ट्या करून घेतल्या, 2-3 शिट्ट्या करून घेतल्या. आता याला मी मॅशरने मॅश करून घेणार आहे. आणि मग त्याच्यात काय काय लागणार आहे ते सामग्री दाखवते तुम्हाला. हे बघा, मी लसूण घेतला. याला लसूण जास्त लागतो, डबल फोडणी द्यावं लागते. मी लसूण घेतला आहे, लसूण सोलून आणि त्याला असं बारीक चॉप करून घेतलं आहे. आल्याचे तुकडे असे बारीक बारीक चॉप करून घेतले. आलं 1 इंच आलं घेतलं आहे, अर्धा इंच कांदा घेतला आहे, एक छोटासा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. आणि हे माझ्याकडे मकईचं पीठ नाही, मी भाकरी पण बनवणार होती, पण मी आता बेसनचं पीठ टाकणार आहे त्याच्यात, त्याला आळण यायला, म्हणजे घट्ट व्हायला. आणि मी हिरवी मिरची लसूण दळून याच्यामध्ये शिजवल्यामध्ये हिरवी मिरची लसूण आलं असं मी याच्यात टाकलेलं होतं थोडंसं, एवढं असं 1 चम्मच. आणि आता बाकीचं फोडणी देणार आहे. बघा, मी पुढे दाखवते तुम्हाला. माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा, मी आज रेसिपी बनवते. शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. या आपण आज सरसो का साग बनवू. मी याला घोटून घेते, असं मॅशरने मॅश करून घेते चांगलं. हे बघा, माझं मॅशर कुठे गेलं. हे बघा, मॅशरने मॅश करून घेते मी असं. तुम्ही थोडंसं मिक्सरमध्ये टाकून पण फिरून घेऊ शकता, किंवा ग्लास वाटी त्याच्याने पण बारीक करून घेऊ शकता. बघा, त्याच्यात पाणी कमी टाकता यायचं शिजताना, नाही तर खूप पातळ होऊन जाईल ती. थोडीशी अशी घट्ट चांगली लागते. हे बघा, मी याच्यात थोडंसं बेसन पीठ टाकणार आहे. मकईचं पीठ टाकतं ते लोक, पण आपण बेसन आता घट्ट कशी होणार म्हणून थोडंसं बेसन पीठ टाकलं. आणि ते चांगलं याच्याने मी मॅश करून घेते सगळं असं. आपण रवी बोलतो ना, रवीने चांगलं घोटून घ्यायचं. हे बघा, मी घोटून घेते चांगलं. पुढे दाखवते तुम्हाला. बघा, मी अशी घोटून घेतली. हे बघा, मॅशरने मॅश करून घेतली. एकदम अशी बारीक नाही केली, थोडी जाड मोठी ठेवली. आणि पीठ थोडंसं टाकले. बघू, आपल्याला घट्ट नाही झाली तर थोडंसं पीठ लावू नंतर. हे बघा, मी आता कढई ठेवली गॅसवर. आणि कढईमध्ये आता मी हे बघा मोहरीचं तेल टाकते. बघा, मोहरीचं तेल टाकते मी. मोहरीची भाजी तर मोहरीचं तेल टाकायचं. तुपात पण बनवू शकता, पण मी मोहरीच्या तेलात बनवते. नंतर आपण तुपाची थोडीशी फोडणी देणार आहे त्याला नंतर. हे बघा, मोहरीच्या तेलात तिचा स्वाद चांगला येतो. आता मी थोडीशी तिला मोहरीच्या तेलाला गरम करते, चांगला त्याचा कडू वास काढते. बघा, तेल गरम झालं, धूर निघायला लागलं. आता मी हिंग टाकणार आहे. हे बघा, हिंग थोडं जास्त टाका, असं चांगला लाल होऊ द्या हिंगाला. सर्वात आधी हिंग टाका, त्याचा छान वास येईल ना. आणि मग जिरं टाकणार आहे मी थोडंसं. हे बघा, थोडं जिरं टाकते, अर्धा चम्मच. आणि त्यात हा कांदा आणि हिरवी मिरची ती पण टाकून देते. परत हा थोडासा ठेचा टाकते, आलं लसूण आणि हिरवी मिरची दळलेला. लसूण जास्त लागतं आहे भाजीला, लसूण जास्त टाका. हे बघा, चांगलं तळून घेते. कांदा तुम्हाला टाकायचं टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालतं. कांदा एवढा काही जरुरी नाही आहे, पण कांदा टाकला का अजून थोडा स्वाद लागतो. थोडंसं लसूण टाकते. लसूण मी परत ठेवणार आहे आणि चांगलं लाल करून घेते. नंतर मी लसूण टाकणार आहे परत. चांगलं लाल होईपर्यंत तळून घेते. कांद्याचा आणि लसूणचा कलर चेंज होईपर्यंत तळून घेते मी. बघा, लसूण आणि कांद्याचा थोडा कलर चेंज होत आला
ती तुम्हाला दाखवण्यासाठी मी मोहरीची थोडी भाजी ठेवली होती ना, तिला बारीक कापून घेतली. आता फेकण्यापेक्षा याच्यातच यूज करून घेते. तेलामध्ये चांगली फ्राय होऊन जाईल ती. ही टाकायची नाही, तुम्ही आधी शिजवूनच घ्यायची. माझ्याकडे उरली, मी फेकून देईल. त्याच्यापेक्षा मग भाजीमध्ये थोडीशी तिला परतून घेते चांगली, म्हणजे शिजून जाईल ती. हे बघा अशी मी मोहरीची भाजी पण बनवली सुकी, आपण बनवतो ना कांद्या लसूणवर, ती पण बनवली. ही अशी बनवली तिला. पण ही सरसो का साग हे लोक खाता सर्व, आपण पण करून बघूया म्हटलं. आता हिवाळ्यात खूप येते ना. मी जास्त असं हे घ्या ते घ्या त्याच्यात नाही, मी थोड्याशा वस्तूंमध्ये तुम्हाला दाखवते कशी बनवायची ती. चील आणि पालक आणि मेथी का टाकता? पालक आणि मेथी, चील जरा जास्त टाकायचं. याचा थोडासा कडूपणा असतो ना मोहरीच्या भाजीचा, म्हणून. आणि ती त्याच्यामुळे चीलमुळे आणि पालकमुळे अशी चिकनी होते, खायला पण स्वादिष्ट लागते, म्हणून ते टाकता. आता बघा हे तळून झालं. आता मी याच्यात थोडेसे पावडर मसाले टाकते. हे बघा थोडीशी किंचित टाकणार आहे, थोडीशी कलर यायला पाहिजे म्हणून. लाल तिखट टाकणार आहे 1 चम्मच. आपण हिरवी मिरची पण वापरली. थोडासा धना पावडर टाकणार आहे. आणि हे चांगलं मिक्स करून, आणि हे आता जे दळलेलं आहे ना आपण सरसोचा साग, ते टाकून देणार आहे. हे बघा मोहरीची भाजी दळलेली म्हणजे ती शिजवलेली आणि घोटून ठेवलेली, ती टाकून देणार आहे. हे बघा ती शिजून छान घट्ट होऊन जाईल. हे बघा है ना. त्याच्यात मीठ टाकते. शिजवताना पण तुम्ही टाकू शकता मीठ, आता टाकू शकता. शिजवताना नव्हतं टाकलं, म्हटलं तुम्हाला दाखवायचं म्हणून नव्हतं टाकलं. हे बघा 1 चम्मच मीठ टाकते आणि तिला शिजू देते. थोडी उकळी एक उकळी येईपर्यंत चांगली शिजू देते. तिला जेवढी शिजवली ना तिची टेस्ट छान लागते. शिळी तर खूप चांगली लागते. करून खाऊन बघा. मकईचं पीठ भेटलं ना, मकईच्या पिठाबरोबर करून भाकरीबरोबर खाऊन बघा करून. मला नाही भेटलं, मी गेली होती पण भेटलं नाही मला. मी नाचणी आणि ज्वारीच्या भाकरी केल्या त्याच्याबरोबर. हे बघा थोडे शिजू देते मी आता. बघा भाजी आपली शिजून झाली. हे बघा अशी थिकनेस आली तिची. बघा शिजून घट्ट झाली. हे बघा अशी. आता तिला मी अजून थंडी झाली का अजून घट्ट होईल. मी तिला साईडला ठेवते आणि आपण फोडणी देऊ तिला. हे बघा फोडणी द्यायला मी तूप घेतलं आहे थोडं. लाल मिरची टाकतात त्याच्यात. आपल्याकडे लाल मिरची नाही आहे, आपण चिली फ्लेक्स टाकणार आहे थोडीशी. माझ्याकडे चिली फ्लेक्स दळून ठेवलेली असते वर्षभराची, ती टाकणार आहे. लाल मिरची कशी तोडून आणि मग मिक्स करतात तिला. नाही तर आपण असं काम चालू जे आहे त्याच्यात करायचं. हे करायचं ते करायचं नाही करायचं. बघा तूप चांगलं गरम होऊ देते. आधी आपण याची फोडणी दिली होती त्याला, काय म्हणतात, हिंग आणि ते मोहरीच्या तेलाची. आता तूप टाकले, तूप गरम करते आणि तुपामध्ये आपण हे टाकणार आहे. तूप चांगलं कडकडीत गरम झालं का लसूण जास्त टाकाय. बघा लसूण मी कापून ठेवलं आहे आणि आल्याचे तुकडे असे लांब लांब तुकडे करून ठेवले लच्छे, ते टाकणार आहे. बघा चांगलं गरम झालं तूप. हे बघा मी हे थोडेसे असे चिली फ्लेक्स घेतले. हे बघा मी दळून ठेवते चिली फ्लेक्स थोडे जाड मोठे. हे चांगलं लाल करून घेते मी. आलं आणि काय म्हणतात त्याला लसूण एकदम लाल होऊ द्यायचं, त्याला गुलाबी रंगावर येऊ द्यायचं. तुम्ही माझं चॅनल बघता, चॅनलला लाईक शेअर कमेंट नाही करत, सबस्क्राईब बी नाही करत. सबस्क्राईब करा मला आणि बेल आयकॉन पण दाबा. मी अशा नवनवीन रेसिपी आणत राहते आणि आपल्या घरात असतात त्या साहित्यामध्ये होतील अशा आणते. जास्त हे का आणा आणि ते आणा आणि असं करा तसं करा असं नाही. आपल्या एकदम सोप्या रेसिपी असतात. हे बघा असं लाल गुलाबी रंगावर येते. हे बघा लसूण असं गुलाबी होतो आहे. अजून थोडासा होऊ देते आणि गॅस बंद करून गॅस बंद करते आणि चिली फ्लेक्स टाकते. चिली फ्लेक्स कसे जळून जाईल ना. हे बघा आणि आता हे उचलून हे बघा हे उचलून भाजी टाकते. हे बघा
तडका देते भाजीला हे असा बघा हे बघा. आणि जेवायला घेते आता, वाढून घेते. चला मी वाढून घेते. बघा आपण ज्या कढईमध्ये फोडणी दिली ना त्याच्यातच वाढून घेऊया, त्याच्यात छान दिसेल. हे बघा सगळी टाकून घेते मी. अशी शिळी झाली का खूप छान लागते ती. करून खाऊन बघा. आपण नुसती मोहरीची भाजी पण करतो ना, कांदा लसूण आणि हिरवी मिरची टाकून, ही पण करून खाऊन बघा. हे बघा मी थोडासा तडका उचलून ठेवला आहे, तो टाकते वरून. हे बघा असं असं त्याचा कलर पण छान दिसेल. आणि थोडेसे हे बघा आल्याचे ते लच्छे काढून ठेवले, ते 1-2 लच्छे टाकून देते. मग आपली भाजी किती छान दिसते बघा. बघा किती सुंदर दिसते. या खायला माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. धन्यवाद.